आम्ही काल 8 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत परळीत थांबलो होतो आणि सकाळच्या 7 वाजल्यापासून इथं थांबलो, तरी आमच्याकडं काहीच लक्ष केलेलं नाही. त्यानं फक्त जबाबदारी घ्यावी आणि अण्णावरले खोटे गुन्हे वापस घ्यावीत. काल जे मोक्याचं लावलंय ते आम्हाला तेवढंच मागणी की ती वापस घ्यावी. 302ची कलम लावू नये, ह्यानी इतर ह्याच्यामध्ये जातीभेद करू नये. आता ह्याच्यामध्ये सगळा जातीभेद आहे. कोण करते सगळं? संदीप क्षीरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे ह्यांनी करू नये. असं त्यांना त्यांचं राजकारण करायचंय. आज आमची जे इथं मायबाप आहेत का इथे 18 पगड जात आहे. इथं आम्हाला गोरगरिबाला काहीच घेणं देणं नाही, मराठी समाजाला घेणं देणं नाही की वंजारी बांधवांना घेणं देणं नाही. आम्ही पूर्ण जनता एक आहेत. मग ते हे त्यांचं पूर्ण त्यांचंच राजकारण चालले आणि ह्या राजकारणामुळं अण्णाला अडकिवले, दुसरं काहीच नाही. ह्याच्यामध्ये त्यांच्यापाशी कोणता अण्णाविषयी पुरावा नाही. त्यानं काही सांगितलेलं नाही, त्यानं काही कुणाला बोलणं नाही, त्यांना माहीत नाही. ते माणूसच असा नाही की मेलेले माणसं वापस आणायची ताकद आहे वाल्मिक अण्णात. ते माणसं मारायला रिकामा नाही. फक्त एवढं शासनाला आहे की तुम्ही खरे पुरावे दाखल करा, खोटे पुरावे लावू नका, जाती भेदावर तुम्ही जाऊ नका. आणि जे काल मीडियासमोर आम्ही सांगितलंय ते पोलीसचं काय आहे CBI ते नातेवाईक कुठलेच ठेवू नका तुम्ही.